गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 2 मधून किरण शिवाजी देशमुख, स्नेहलता हिरालाल ठाकूर, प्रभाग 4 मधील जयश्री अशोक कोळी, प्रभाग 5 मधून विजय हिरा घरत, रत्नप्रभा अरुण घरत, तर प्रभाग 6 मधून अनिल केशव घरत व इंदुमती गणेश पाटील या 7 काँग्रेस उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती। प्रभाग 1 मधील 2 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रसाद काशीनाथ म्हात्रे यांनी विजय मिळवित या ग्रामपंचायतीत काँग्रेस पुन्हा निर्विवाद सत्तेस्थानी राहिले आहे। नांदगाव ग्रामपंचायतीत काँग्रेस व मित्रपक्षाच्या ग्रामविकास आघाडीने शेकापची जुलमी सत्ता उलथवून टाकली। या ग्रामपंचायतीत प्रभाग 1 मधून मनोहर काशीनाथ भोईर, रेखा मधुकर कातकरी, प्रभाग 2 मधून संदीप नाना पाटील, विक्रम बाळकृष्ण फडके, मीनाक्षी गणेश भोईर, प्रभाग 3 मधून संदेश जनार्दन भगत, शीतल एकनाथ पाटील, चंद्रा बाबूराव पाटील, तर प्रभाग 4 मधून धनश्री धनाजी ठोंबरे या काँग्रेस मनसे ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या 50 वर्षे जुलमी सत्तेचा कडेलोट केला। पोळंजे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मधून प्रवीण किसन खंडाकळे, मनीषा संदीप ठाकूर, प्रभाग 2 मधून जगदीश नामदेव मते, कमल भगवान आगिवले, साधना संतोष गायकर, प्रभाग 3 मधून आशा गोपाळ म्हस्कर हे काँग्रेस शिवसेना आघाडीचे उमेदवार विजयी झाले। वावंजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 2 मधून भरत मारुती गोंधळी, सुरेखा वासुदेव चोरमेकर, विजया प्रकाश खेरे, प्रभाग 3 मधून दशरथ गणा पाटील, नंदाबाई उदय पाटील, प्रभाग 4 मधून लक्ष्मण शिमग्या कातकरी, आसमा जाफर शेख, सविता जगन्नाथ पाटील या काँग्रेस शिवसेना आघाडीच्या उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्षाची सत्ता उलथवून आपला झेंडा फडकविला। तुर्भे ग्रामपंचायतीत प्रभाग 1 मधून जयदास रामदास भोईर, संगीता शशिकांत दवणे, चंद्रा गणपत पाटील, प्रभाग 2 मधून गोपीनाथ रामा पाटील, योगेश जनार्दन पाटील, आरती नामदेव पाटील, प्रभाग 3 मधून संतोष लडकू मडवी, नीलम नारायण मडवी या काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळवून सत्तास्थान कायम ठेवले। तळोजा 5 नंद ग्रामपंचायतीत काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा धूळ चारत आपले वर्चस्व कायम ठेवले। रहमान इब्राहिम पटेल, प्रतीक्षा प्रल्हाद केणी, नाझिया मुनाफ पटेल, प्रभाग 3 मधून इस्माईल हमीद पटेल, प्रभाग 4 मधून सुभाष गेणू गायकवाड, वर्षा जगदीश घरत, प्रभाग 5 मधून सुभाष रामा केणी बिनविरोध, प्रभाग 6 मधून उस्मान रहमान पटेल, शोभा मधुकर गरुडे, फरहानाज शोएब खान निवडून आले। तसेच पळसपे ग्रामपंचायतीमध्ये शेकापला 4 मुंड्यात चित करून काँग्रेस प्रणित आघाडीने विजयाची परंपरा कायम ठेवली। शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीत काँग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी घेत शेतकरी कामगार पक्षाला 4 मुंड्यात चित करून पनवेल विधानसभा मतदारसंघासह उरण विधानसभा मतदारसंघातही काँग्रेस आघाडीने मिळविलेल्या वर्चस्वामुळे शेकापचे धाबे दणाणले आहेत। या विजयाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आरसी घरत, उपाध्यक्ष जी.आर. पाटील, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, पनवेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेठ पाटील, कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, इंटकचे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र घरत, शिक्षण मंडळाचे सभापती वाय.टी. देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पगडे, नगराध्यक्षा चारुशीला घरत, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा परिषद पक्षप्रमुख राजेंद्र पाटील, इंटकचे तालुका अध्यक्ष संजय पाटील, आरोग्य सभापती लतीफ शेख, महिला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट आशा भगत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, तालुका कार्याध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका नाज हाफिज, कल्पना ठाकूर, सुनंदा पाटील, ग्राहक हित कक्षाच्या तालुका अध्यक्षा अर्चना भोईर यांच्यासह विभागीय अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले। रामशेठ ठाकूर जरी माझ्या समोर उभे राहिले तरी